श्रीराम जय जय राम. संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात. आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्याकरिता ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते, त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशा करता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान ठेवणे. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले. संत तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकविण्याकरिता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काढता आले पाहिजे. रामाला पक्के ओळखता आले पाहिजे. याकरिता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे, पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय. आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे, म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते. ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे हे जरूर आहे. कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवील, पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडे आहे. बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढे आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणे ही देवाची पूर्ण कृपा होय. अग्नीचा उपयोग तो करून घेणाऱ्यावर आहे, तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य, मग परमेश्वराचे ध्यान करूच नये की काय? तर ध्यान हे सिद्धी मिळवण्याकरता करू नये. परमेश्वर प्राप्तीकरिता निष्काम बुद्धीने ध्यान करावे, म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धींचा उपयोग कधीही करीत नाही. ते परमात्मे स्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवितात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी साधूजवळ कधीही व्यावहारिक गोष्टी मागू नयेत, त्या प्रारब्धावर सोपवाव्यात. श्रीराम समर्थ. दासबोध समास 9 दशक 5. विषय वैराग्य आणि अंतःशांतीचा मार्ग. 1. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे आसक्तीपासून मुक्त होणे, वस्तू सुखदुःख यांच्याशी समभाव ठेवणे. हेही जाईल अशी समज ठेवणे. समर्थ सांगतात, वैराग्याशिवाय खरी शांती मिळत नाही. 2. वैराग्य म्हणजे संसार सोडणे नाही. एक महत्वाची गोष्ट, वैराग्य म्हणजे घर सोडणे नाही, संसार टाळणे नाही, तर मनातील आसक्ती कमी करणे हेच खरे वैराग्य आहे. 3. एक उदाहरण. कमळ पाण्यात असते,
पण त्यावर पाणी टिकत नाही. तसेच संसारात राहूनही मन निरासक्त ठेवणे म्हणजे वैराग्य. 4. वैराग्य का आवश्यक आहे? मोह कमी होतो, दुःख कमी होते, मन शांत होते, निर्णय स्पष्ट होतात. 5. वैराग्य कसे आणावे? समर्थ सांगतात, वस्तूंचा नाश होतो हे समजून घ्या. जीवन अनित्य आहे हे लक्षात ठेवा. अपेक्षा कमी करा. आत्मचिंतन करा. 6. वैराग्य आणि संतुलन. वैराग्य म्हणजे जबाबदारी टाळणे नाही, भावना दाबणे नाही, तर भावनांवर नियंत्रण ठेवणे आहे. 7. साधना आणि वैराग्य. नामस्मरण, ध्यान, सत्संग या गोष्टींमुळे वैराग्य हळूहळू वाढते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी वैराग्यवान होते. त्यांनी संसारात राहूनही मन निरासक्त ठेवले. 9. एक साधा दृष्टांत. आकाशात ढग येतात आणि जातात, आकाश मात्र कायम असते. तसेच भावना येता जाता, पण मन स्थिर ठेवावे. 10. अंतिम सार. समास 9 दशक 5 आपल्याला सांगते, वैराग्य स्वीकारा, आसक्ती कमी करा, संतुलन ठेवा आणि अंतःशांती मिळवा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, स्थिर आणि मुक्त होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9 दशक 6. विषय मनोनिग्रह, मनावर नियंत्रण आणि स्थिरचित्तता. 1. मनोनिग्रह म्हणजे काय? मनोनिग्रह म्हणजे मनाला योग्य मार्गावर ठेवणे, विचारांवर नियंत्रण ठेवणे, चंचलता कमी करणे. समर्थ सांगतात, मन जिंकले की जग जिंकले. 2. मनाची स्थिती. मन कधी आनंदी, कधी दुःखी, कधी शांत, कधी अस्थिर अशा सतत बदलणाऱ्या अवस्थेत असते. 3. एक उदाहरण. एक तलाव आहे. जर त्यात वारा असेल तर पाणी हलते, पण वारा थांबला तर पाणी स्थिर होते. तसेच मनावर नियंत्रण आले की स्थिरता येते. 4. मनावर नियंत्रण नसल्याचे परिणाम. भावनांच्या आहारी जाणे, चुकीचे निर्णय, तणाव आणि अस्थिरता. 5. मनोनिग्रह का आवश्यक? एकाग्रता वाढते, शांतता मिळते, योग्य निर्णय घेता येतात, साधना यशस्वी होते. 6. मनोनिग्रह कसा साधावा? समर्थ सांगतात, विचारांचे निरीक्षण करा, अनावश्यक विचार टाळा, वर्तमानात राहा, नियमित साधना करा. 7. साधना आणि मनोनिग्रह. ध्यान, नामस्मरण, श्वासावर लक्ष या गोष्टींमुळे मन हळूहळू नियंत्रणात येते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी मनावर पूर्ण विजय मिळवला होता, म्हणून त्यांचे जीवन स्थिर आणि शांत होते. 9. एक साधा दृष्टांत. घोडा जर नियंत्रित असेल तर तो योग्य मार्गाने जातो, पण नियंत्रण नसल्यास तो भटकतो. तसेच मनाला नियंत्रणाची गरज आहे. 10. अंतिम सार. समास 9 दशक 6 आपल्याला सांगते, मनावर नियंत्रण ठेवा, विचार शुद्ध ठेवा, साधना करा आणि स्थिर चित्त बना. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, एकाग्र आणि यशस्वी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती,
नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.